आणि साधारणतः तळ हाताच्या मापाचं लालबुंद कुंकू त्या स्त्रीच्या कपाळावरती दिसत होतं. बघा मंडळी, त्या स्त्रीनं समोर येत असताना प्रकट होताना असा काही पदर डोक्यावरून घेतलेला आणि अगदी लाजणाऱ्या त्या नव्या नवरीसारखी ती समोर येऊन बसली, अशी जवळच्या अंतरावरती तरी. परंतु मला मात्र ती स्त्री दिसत होती. तो कृष्णा माझ्याकडे बघून हसत होता. बघा, त्यानं त्या स्त्रीला विचारलं की कोण तू? तेव्हा ती स्त्री लाजत म्हणाली, हा असं काय, मी तर या घराची मालकीन आहे. तेव्हा तो कृष्णा बोलला, तू कशी काय मालकीन? तेव्हा ते बोलली की मला यांनी बोलावून घेतलंय, मी काय अशी तशीच आलेली नाही. बघा मंडळी, लाजणारी ती स्त्री तिनं अचानकपणे रौद्र रूप धारण केलं. डोक्यावरचा पदर खाली सोडला, केस विस्कटले आणि बोलली, अक्षरशः अंगावरती शहारे आणणारा एक सत्य अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. अंगावरती काटा उभा करणारा हा प्रत्यक्षपणे देव भेटलेला अनुभव होय. या प्रसंगाचं, या स्टोरीचं नाव आहे देवशक्ती. प्रत्यक्षपणे देवाला भेटलेला हा प्रसंग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो प्रसंग आहे, ही जी स्टोरी आहे, ही थोडीशी भुताटकीची आहे, ज्याला आपण हॉरर स्टोरी म्हणतो. आणि अशीच ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर सादर करतोय. स्टोरीचं नाव आहे देवशक्ती. मंडळी, अत्यंत थरकाप उडवून टाकणारी ही स्टोरी आहे. एकदम सत्य घटना आहे, पुण्याच्या परिसरामध्ये घडलेली. प्रत्यक्ष मी बघितलेला हा अनुभव, प्रत्यक्ष मी बघितलेला हा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की आपला भक्त संकटामध्ये असताना देव प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होतो आणि त्या भक्ताला त्या संकटामधून बाहेर काढतो. हो मंडळी, आपण देवाला केलेली विनंती, त्या देवाला केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. ती कशी पोहोचते तुमचा सुद्धा थरकाप उडवून टाकेल. असाच हा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. चला, जास्त वेळ न घेता तुम्हाला हा प्रसंग सांगायला सुरुवात करतो. माने म्हणून एक फॅमिली आहे, दोघं जण नवरा बायको आहेत. आणि खरं तर ते माझी मानलेली बहीण आहे. मंडळी, खरं तर अनेक 4-5 वर्षापासून मी यूट्यूबवरती आहे आणि यूट्यूबवरतीच त्यांची माझी ओळख झाली. बघा, यूट्यूबवरती त्यांची माझी ओळख झाली आणि त्या ताईने पुढे जे जे काही सांगितलं, अक्षरशः पायाखालची जमीन सरकवून टाकेल. मी प्रत्यक्ष त्यांच्या घरी नंतर गेलो. अमावस्येची ती रात्र होती आणि समोर जे काही घडलं ते अगदी थरकाप उडवून टाकणारं. मंडळी, घडलं असं की मी परीक्षेचा अभ्यास करत होतो. माझी स्पर्धा परीक्षा जवळ आलेली होती आणि ह्या ज्या मान्यताई आहेत ह्यांचा मला फोन आला. खरं तर यांची माझी 2-3 वर्षापूर्वीपासूनची ओळख होती. अभ्यास करत असताना त्यांचा फोन आल्यामुळे मी थोडंसं दुर्लक्ष केलं, फोन कट केला आणि त्यांचा परत एकदा फोन आला. शेवटी मी फोन उचलला. त्यांनी सांगायला सुरुवात केली, दादा तुमचं मी व्हिडिओ पहिल्यापासून बघते. मी बोललो, हो ताई, तुमचा मला याच्यापूर्वी फोन आलेला होता. त्या बोलल्या की स्वामी समर्थांची पण मी सेवा करायची ठरवली आहे. तुमचं व्हिडिओ मी बघितले आहेत, परंतु माझ्या जीवनामध्ये मात्र आता फार अडचणी आहेत. त्यांनी जे काही सांगितलं, अक्षरशः ते ऐकताच माझ्या हातामधून फोन गळून खाली पडला. त्यांनी सांगितलं की माझा नवरा अशा अशा पद्धतीने वागतोय. खरं तर मंडळी, ती एक सुशिक्षित फॅमिली, दोघे जोडपे, ते जे दोघे नवरा बायको होते ते अगदी सुशिक्षित. त्या ज्या ताई आहेत त्या एका क्लासमध्ये शिक्षिका होत्या, म्हणजे क्लासेस ते घेत होत्या, खाजगी क्लासेस. आणि ते जे त्यांचे पती होते तर ते एका चांगल्या नामांकित बँकेमध्ये कामाला होते. मंडळी, पुढे काय घडलं असं की त्यांच्यामध्ये सतत वादविवाद, सतत भांडणे होऊ लागली, सतत भांडणे. आणि मग काय, त्या ज्या ताई आहेत त्या परेशान झाल्या. त्याने मला सांगितलं की त्यांच्या माहेरी कोणीतरी एक स्वतःला मी कुठला तरी मोठा गुरु किंवा कुठल्या तरी देवीचा मोठा भक्त आहे असं सिद्ध करीत होता. आणि त्या माणसानं सांगितलं की मॅडम तुम्ही काळजी करू नका, या गोष्टीमधून मी तुम्हाला बाहेर काढतो. त्यांनी त्याला फोन लावला, कुठून तरी नंबर घेऊन त्यांच्या माहेराकडच्या त्या माणसाला फोन लावला. आणि काय मंडळी, त्या माणसानं जे नको तेच सांगितलं. त्यानं एक विशिष्ट प्रकारची एक तंत्रसाधना करायला सांगितली. अक्षरशः थंडीमध्ये सुद्धा घाम फोडेल, दारावरून तुम्हाला सुद्धा घाम येईल, अशा प्रकारचं विचित्र त्यांच्यासोबत पुढं घडलं.
मंडळी, खरं तर त्या ज्या ताई आहेत त्या पूर्णपणे कंगाल झालेल्या होत्या, नैराश्यामध्ये होत्या. अगदी सुखी त्यांचं कुटुंब होतं. 5-6 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं. अजून तसं मुलबाळ त्यांना काहीच नव्हतं. परंतु त्यांचे जे पती आहे, त्यांचा जो नवरा आहे, तो बँकेमध्ये कामाला. परंतु मंडळी, काहीतरी काहीतरी गैरव्यवहाराचा आरोप त्यांच्या नवऱ्यावरती आला आणि त्यांना त्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. मंडळी, त्यांचा नवरा हा पुढे व्यसनाच्या आहारी गेला, प्रचंड दारूच्या आहारी गेला. दारूचं व्यसन त्याला जडलं आणि मंडळी, या ताई फार निराशेमध्ये गेल्या, कारण तो त्यांचा पती ह्यांना नेहमी भांडू लागला. मंडळी, खरं तर हे दोघेही माझ्या ओळखीचे. यूट्यूबची सुरुवात माझी 5 वर्षापूर्वी झालेली, 4-5 वर्षापूर्वी. आणि तेव्हा त्यांनी मी एका व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आणि तेव्हा त्यांनी मला फोन केले. तेव्हापासूनची माझी ओळख. त्याच्यामुळं मी या ताईंना बोललो की दाजी असं वागणार नाहीत, कारण तोही माणूस एकदम चांगला. तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की असं असं दादा सगळं काही घडतंय. आणि शेवटी पुढे त्यांनी असंही सांगितलं की रात्रीच्याला कोणाचा तरी वेगळ्या तिसऱ्या माणसाचा घरामध्ये वावर असल्यासारखं जाणवतोय. आता हे ऐकत असताना मात्र थरकापच सुटून गेला माझा. मी बोललो की तिसऱ्या माणसाचा वावर कसा? तेव्हा त्या ताई बोलल्या की रात्रीचं काहीतरी वेगळीच आकृती, एका स्त्रीची आकृती घरामध्ये असल्यासारखं जाणवतंय. आता हा मुद्दा थोडासा माझ्या लक्षामध्ये यायला वेळ गेला. मी बोललो की हे असं का होतंय? तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की माझ्या माहेराकडे एक कोणीतरी फार मोठा स्वतःला गुरु मानतोय असं एक कोणीतरी तांत्रिक, स्वयंघोषित तो गुरु, आणि त्यानं मला काही साधना करायला सांगितल्या. खरं तर माझं माझ्या नवऱ्यासोबत कायम भांडण होत होतं आणि ह्या त्रासाला कंटाळून मी त्यांना कॉल केला. तेव्हा त्यांनी बाजारामधून काही वस्तू आणायला सांगितल्या. हीच ती तंत्रसाधना करण्यासाठीच्या वस्तू, लिंबू, मिरच्या, अजून बरंच काही. ते सांगितल्यानंतर अक्षरशः तुमचा थरका पडून जाईल. त्याच्यामुळं ज्या ज्या वस्तू त्यांनी आणायला सांगितल्या होत्या त्या सगळ्या काही तुम्हाला सांगत नाही. खरं तर त्या ताईंनी पर्स घेतली, मार्केटमध्ये गेले आणि त्या सगळ्या त्या वस्तू आणल्या. आणि त्या गुरुबाबाने, त्या स्वतः स्वयंघोषित गुरुबाबाने फोनवरून सांगितल्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री यांनी ती साधना करायला नवरा बायकोनी सुरुवात केली. ते सगळं काही साधनेचं साहित्य मांडलं. तो दिवस गेला. मंडळी, अचानकपणे त्यांना पहाटेच्याला असं वेगळंच काहीतरी घरामध्ये असल्याचं किंवा तिसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीचा वावर असल्याचं जाणवलं. ते दाराची कडी जी असते, रात्री अपरात्री वाजू लागली. अक्षरशः मंडळी, सगळं काही थरका पडवून टाकणारं होतं. आणि हा प्रसंग त्या ताईंनी मला सांगितला. खरं तर या गोष्टींबद्दलचा मला इतका काही जास्त अनुभव नव्हता, परंतु एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की तो कुठला तरी त्यांच्या माहेरचा जो स्वयंघोषित गुरुबाबा होता किंवा स्वतःला फार मोठा मांत्रिक समजत होता, त्या माणसानं यांना जी काही साधना तयार करायला सांगितलेली होती, ती तामसिक स्वरूपाची ती साधना, परंतु घोळ असा झाला की त्या गुरुला किंवा त्या मांत्रिकाला पण व्यवस्थितपणे साधनेची माहिती नव्हती, किंवा ती साधना करत असताना काही नियम पाळावे लागतात आणि काही पथ्य पाळावे लागतात. ती पथ्य यांच्याकडून पाळली गेली नाहीत आणि याच्यामुळं ती साधना यांच्यावरती उलटली. खरं तर घडलं काय होतं, तरी कुठल्या तरी अतृप्त आत्म्याचा शिरकाव यांच्या घरामध्ये झालेला होता. तो कसा झाला ते तुम्हाला सांगतो. बघा मंडळी, पिशाच्या योनीमध्ये प्रवेश झालेला तो आत्मा आणि त्या आत्म्यानं आता यांच्या घरामध्ये शिरकाव केलेला होता त्या तंत्रसाधनेच्या माध्यमातून. खरं तर ती तंत्रसाधना ही कुणीही सामान्य माणसाने अशा कुठल्याही तंत्रमंत्राच्या साधनाच्या भानगडीमध्ये पडू नये, हाच मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे. आणि असंच या ताईंसोबत घडलेलं होतं. खरं तर यांची माझी एवढी जास्त ओळख नव्हती, परंतु अधूनमधून फोन असायचा, कसा आहेस दादा, कारण त्याही ताईंनी मला दादा मानलेलं आणि मीही त्यांना बहीण मानतोय, आजही बहीण मानतोय. खरं तर त्याही हा व्हिडिओ बघत असतील. तर तुम्हाला सांगतो, असं सगळं काही घडलेलं होतं की त्यांच्या घरामध्ये वेगळाच काहीतरी असा वावर जाणवत होता. त्यांनी मला फोनवरून सांगितलं. मी बोललो, हे बघा, जे काही आहे ते सगळं काही मला तुम्ही खरं सांगा. मी कुठला तांत्रिक मांत्रिक नाही, मी कुठला साधूबुवा नाही फार मोठा, किंवा मला कुठल्या प्रकारची वेगळी अशी तांत्रिक मांत्रिक विद्या अवगत नाही. मी फार मोठा कोणी गुरु फकीर नाही. मी एक साधा माणूस आहे, सरळ मुलगा आहे, तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. जे काही आहे ते तुम्ही खरं खरं सांगा, माझी अजिबात चेष्टा करू नका.
त्या ताईने जे काही आहे ते सगळं खरं सांगितलं की असा असा कुण्यातरी व्यक्तीचा वावर आमच्या घरामध्ये जाणवतोय, आमच्यामध्ये सतत खटके उडतायत, नवरा त्या व्यसनाच्या आहारी पुढे गेलेलाच आहे. आणि हे सगळं काही असताना त्या ताई बोलले की दादा, तुम्हाला खोटं वाटतंय तर तुम्ही माझ्या घरी या या. आणि अमावस्येच्या रात्री मात्र विशेष असं घडतंय की दरवाजे जशी झोप लागेल तशी दरवाजाची कडी कोणतरी वाजवतंय. अचानकपणे एखादी आकृती समोर आल्यासारखं जाणवतंय, एकदम थरकाप उडवून टाकण्यासारखं हे सगळं काही घडतंय. त्या ताई बोलले की दादा, माझ्यासाठी तुम्ही या एकदा आमच्या घरी आणि बघा. मी बोललो की काही तुमच्या इकडे येणं शक्य नाही, मी आता अभ्यास करतोय आणि तुमचं माझं अंतर एवढं 300-400 किलोमीटरचं अंतर कसं येणं शक्य आहे. परंतु माझ्या एक गोष्ट लक्षामध्ये आली की मी ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो ती जी परीक्षा आहे त्या परीक्षेचं केंद्र पुण्याच्या जवळपास होतं. माझ्या लक्षात आलं की ताई, मी 4 दिवसानंतर माझी परीक्षा आहे पुण्याला, तिथे आल्यानंतर तुमच्याकडे नक्की येईन. पुण्यापासून तुम्ही किती दूर आहात? तेव्हा त्या ताईने सांगितलं की पुण्यापासून मी 50 किलोमीटरच्या जवळपासच्या अंतरावरती आहे. मी बोललो की ठीक आहे, मी घरच्यांना सांगेन की मी 1 दिवस मुक्कामी तिथे जाणार आहे आणि त्याच्यामुळं परीक्षेवरून यायला मला 2-3 दिवस लागतील. बघा मंडळी, सगळं काही ठरलं. मलाही माझ्या मनामध्ये शंका होती की ह्या ज्या ताई सांगतायत हे सगळं काही खरं आहे का? खरं तर भीती वाटायचं किंवा वेगळं असं काही कारण नव्हतं, कारण ह्या ताईंची माझी 4-5 वर्षापासूनची चांगली ओळख होते. सगळ्या गोष्टी, आणि त्यांचे जे पती आहेत ते जे सर आहेत माने, तर त्यांची माझी पण चांगली ओळख फोनवरती झालेली. प्रत्यक्ष कधीच भेटलेलं नव्हतं, परंतु अशा रूपामध्ये पहिल्यांदा भेटणार होतो की त्यांना मला दाखवायचं होतं की त्यांच्या घरामध्ये काहीतरी वेगळाच वावर आहे तिसऱ्या व्यक्तीचा. खरं तर मंडळी, ते पिशाच्य योनीमधलं ते अतृप्त आत्म्याचं वावर होतं. म्हणजे अतृप्त आत्म्याचा त्यांच्या घरामध्ये वावर होता. आता झालं सगळं काही, माझं अभ्यासामध्ये लक्ष लागना. मी ठरवलं की पास होईल, फेल होईल, की जितके मार्क पडतील तितके पडतील, परंतु त्या ताईंच्या घरी जायचं. एक वेळ पेपर हुकला तरी चालेल. बघा, त्या ठिकाणी ती पेपराची तारीख, त्या तारखेचा दिवस उजाडला. लवकर उठून मी जाण्यासाठी निघालो. त्या ठिकाणी जाऊन पोचलो. 4 वाजताचा माझा पेपरचा वेळ होता आणि पेपर संपल्यानंतर साधारणतः 6 वाजता मी त्या ताईंच्या घराच्या दिशेने बस पकडून निघालो. बघा मंडळी, त्या ज्या ताईंचे मिस्टर आहेत त्यांना मी कॉल केला आणि तोही बिचारा अगदी मला न्यायला आला. खरं तर ते माने सर सुद्धा हा व्हिडिओ बघत असतील. सर, खूप खूप धन्यवाद, चांगला तुम्ही पाहुणचार केला. एकदम आमचा थरकापच उडवून टाकला आणि असा प्रसंग बघायला मिळाला. परंतु ठीक आहे, जरी तुम्हाला काही त्रास झाला, आम्हाला त्रास झाला असेल, परंतु त्यांच्या पाठीमागची मात्र कायमची पीडा आपण घालवून टाकली. कायमची पीडा निघून गेली. ती कशी ते आता तुम्हाला सांगतो. ते सर मला न्यायला आले. त्या ठिकाणी संध्याकाळी गेलो. बघा, त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी बसलो. त्या ताईने पाणी वगैरे दिलं. स्वयंपाक केलेलाच होता, मी यायचोय त्याच्यामुळं जेवण वगैरे लवकरच झालं. 6-7 वाजता जेवण झालं. आणि त्या ताई बोलल्या की रात्री 9-10च्या नंतर असा सगळा काही प्रकार इथे घडतोय. आणि त्यांनी जे जे काही वर्णन केलं ते ऐकून मात्र मी फार घाबरलो. आणि मी त्यांना बोललो की मी आत्ता निघतो, आत्ता मी माझ्या घराकडे निघतो, मला इथं थांबायचं नाही. कारण त्यांनी जे काही सांगितलं होतं ते ऐकून मात्र मला थरकापच भरून गेला. ते बोलले की काय करूया आपण, बाहेर हॉटेलवरती एक रूम बुक करूया आणि त्या रूमवरती आजच्या दिवस आपण राहायला जाऊया. परंतु असं रात्रीचं काय, तुम्ही आता घरी जायचा विचार करू नका, तुम्हाला इथं राहावंच लागेल. बघा, जेवण वगैरे झालं. आम्ही ते जे काही पिशाचे आहे किंवा ते जे भूत आहे त्याच्या भीतीनं आम्ही हॉटेलच्या रूमवरती राहायला गेलो. परंतु माझ्या नजरेसमोर एक व्यक्ती आली. बघा, माझ्या डोक्यामध्ये एक व्यक्ती आली की ती व्यक्ती मला अगोदर भेटलेली होती. तो एक माझा चांगला मित्र बनलेला आहे, कृष्णा नावाचा. तो मला एकदा गेनसिद्धाच्या मंदिरामध्ये अक्कलकोटला जाताना भेटलेला होता. स्वामी समर्थाचा भक्त, श्री दत्तगुरूंची विशेष उपासना करणारा तो पोरगा, तोही माझा मित्र आहे. तो सुद्धा कदाचित हा व्हिडिओ बघत असेल. तर तुम्हाला सांगतोय, अगदी म्हणजे काहीतरी वेगळंच देवाचं वलय त्याच्या भोवती आहे की काय असं जाणवतंय. एकदम संस्कारी पोरगा, गळ्यामध्ये तुळशीच्या वगैरे माळा, कपाळाला तो वेगळ्या प्रकारचा गंध, आणि अक्षरशः मंडळी खरोखरच काहीतरी देवाचं अस्तित्व किंवा देवाचं वलय या मित्राच्या भोवती आहे असं मला जाणवलं. आणि एकांतामध्ये भर दुपारी, अक्षरशः तो देवच म्हणून मला भेटला असं म्हणावं लागेल की भर दुपारी ज्ञानसिद्धाच्या मंदिरामध्ये
एकटाच निघालेलो होतो अक्कलकोटच्या दिशेने. तिथं थांबलो तेव्हा तिथे हा मित्र भेटला आणि मी त्या मित्राला तडक फोन लावला, कारण त्यानं मला भुताटकीच्या वगैरे अशा काही स्टोऱ्या सांगितलेल्या होत्या, प्रत्यक्ष अनुभव सांगितलेले होते आणि असं सांगितलं होतं की जोपर्यंत दत्तगुरूंचा हात आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत अशा कोणत्याच गोष्टीला भ्यायची कारण नाही. मी त्या मित्राला फोन लावला की अरे असा असा काही प्रकार घडतोय पुण्याच्या आसपास, जवळच या ठिकाणी मी आलेलो आहे, तिथं एक माझी मानलेली बहीण आहे. तेव्हा तो मित्र बोलला की अरे मी मावशीकडे पुण्यालाच आलेलो आहे, कात्रज परिसरामध्ये आलेलो आहे. मी बोललो की तुला उद्या यावं लागेल, तू येशील का? तेव्हा तो लगेच तयार झाला. तो बोलला की काय होतंय आणि काय नाही प्रत्यक्ष मला बघायचंय, त्या कुटुंबाच्या मागची जी पिढा आहे ती प्रत्यक्ष तुझ्या नजरेसमोर मी टाळतो. बघा मंडळी, तो दिवस तसाच गेला आणि तो मित्र तोपर्यंत दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी आला, घरी आला. खरं तर त्याची माझी ओळख होतीच, परंतु ह्या ज्या ताई आहेत आणि हे जे दाजी आहेत, कारण त्यांना मी ताई मानतो त्याच्यामुळे त्यांना पण दाजी मानतो, ते असेच होते. आणि खरं तर आम्ही असल्यामुळे त्यांनी दारू वगैरे अजिबात घेतली नाही, प्युअर दारूचं व्यसन त्यांना जडलेलं होतं, परंतु आम्ही असल्यामुळे त्यांनी त्या दिवशी दारू घेतली नाही. दिवस आमचा असाच गेला आणि संध्याकाळी तो जो मित्र आहे कृष्णा नावाचा माझा, तो मित्र त्या ठिकाणी आला. खरं तर दत्तगुरूंचा तो उपासक, आणि छोटंसं संक्षिप्त आपल्या संक्षिप्त रूपामध्ये त्याच्याकडे गुरुचरित्राचं एक लहान पुस्तक होतं. त्यानं पुस्तक ते पॉकेटमध्ये आणलेलं होतं आणि गाणगापूरच्या मंदिराच्या त्या गाभाऱ्यामधलं एक तीर्थ काहीतरी त्यानं आणलेलं होतं. आणि तो आल्यानंतर त्यानं सगळं काही सांगायला सुरुवात केली. आम्हाला त्यानं भयमुक्त केलं. त्यानं सांगितलं की जोपर्यंत गुरुचरित्राचा हा जो छोटासा संक्षिप्त रूपातला ग्रंथ आपल्यासोबत आहे तोपर्यंत आपल्याला भ्यायची गरज नाही, कारण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दत्तगुरूंचा हात आपल्या पाठीशी असतोय. बघा मंडळी, आम्ही मात्र पूर्ण घाबरलेलो होतो आणि नेमकाच काय योगायोग बघा की त्या दिवशी अमावस्या होती आणि ती अमावस्येची रात्र येत होती. 6-6:30 वाजलेल्या. आमची मात्र भीती अजूनच वाढली आणि या अमावस्येच्या रात्री मात्र अजूनच आम्ही घाबरून गेलो. बघा, संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि तो जो मित्र आहे त्यानं एक दिवा आणायला लावला, म्हणजे एक पंथी आणायला लावली. जसं काय आपण दिवाळीमध्ये दिवा लावतो तसा त्यानं तेलाचा दिवा लावला आणि तो बोलला की हा दिवा जिथपर्यंत उजेड देतोय त्या उजेडाच्या आतमध्येच आपण थांबायचं. एक विशेष असं रिंगण त्यानं आखल्याप्रमाणे केलं आणि तो बोलला की या उजेडाच्या या रिंगणाच्या आतमध्ये जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ती जे अतृप्त आत्मा आहे ते आपल्याला धक्का सुद्धा लावू शकत नाही. प्रत्यक्ष आज ते आपल्याला बघायला भेटेल. बघा मंडळी, 8-9 वाजलेल्या होत्या आणि आम्ही चौघेजण तिथेच होतो. तो मित्र आहे तो बसलेला होता, त्याने ते जे पुस्तक आहे गुरुचरित्राचं ते पुस्तक ठेवलेलं आणि बाजूला असा एक तेलाचा दिवा लावलेला होता. पूर्ण लाईट वगैरे त्यानं बंद करायला लावली. 8-9 वाजल्या. अंथरूण वगैरे असंच गोळा करून आम्ही चौघेजण बसलेलो होतो. ते आमची ताई आणि ते दाजी, इकडे हा माझा मित्र समोर बसलेला. बघा मंडळी, मनामध्ये भीती होती सगळ्यांचं, असे हृदय असं धड 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 करत होतं. नेमकं होतंय काय? आणि अचानकपणे त्या ताई असं घाबरल्यासारखं त्यानं हात केल्या त्या ताईने आणि बोलल्या, ते बघ आलंय बघ ते. आणि काय आश्चर्य मंडळी, त्या ताईने दरवाज्यामधून बोट दाखवलं. काहीतरी काळसर अशी आकृती, एका महिलेची आकृती समोर आल्यासारखी जाणवत होती. बघा मंडळी, त्या मित्राला मी दाखवलं. अरे रे तो काय, त्या दाजींना बोललो. दाजी बोलले मला काहीच दिसत नाही आणि नसतं असं काय, आमची बायको वेडी आहे. परंतु वेडी म्हणावं तर मलाही अनेकदा जाणवलंय की कोणीतरी व्यक्ती असल्यासारखं. त्यांना म्हणलं थांबा. तो जो कृष्णा नावाचा मित्र आहे त्यानं ते गुरुचरित्राचं पुस्तक समोर ठेवलेलं आणि मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत होता. आणि काय मंडळी, घड्याळामध्ये बघितलं रात्रीचे 10 ते 10:30 वाजलेले. त्या मित्रानं लगेच श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करायला सुरुवात केली. काहीतरी मंत्र पुटपुटले. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं तो म्हणू लागला. आणि दत्तगुरूंचं नामस्मरण केल्यानंतर त्याने त्या समोर असणाऱ्या त्या अतृप्त आत्म्याला आव्हान दिलं की प्रकट हो, तू समोर ये, तू कोण आहेस, मला बघायचंय. असा तो कृष्णा बोलू लागला. बघा मंडळी, कृष्णा सुद्धा माझाच मित्र. अशीच माझी त्याची मैत्री झालेली. तुम्हाला अगोदरच आता मी व्हिडिओमध्ये सांगितलं की अक्कलकोटला जात असताना दुपारच्या वेळी ज्ञानसिद्धाच्या मंदिरामध्ये आमची भेट झालेली. मंदिर पूर्णपणे सामसूम होतं आणि अशा वेळी त्याची माझी भेट झाली. बघा, काहीतरी देवत्वाचं किंवा
त्यानं देवाची उपासना केल्यामुळे देवाचं एक वेगळंच वलय त्याच्या भोवती असं होतं असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, समोर एक स्त्री दिसत होती बघा, आणि ती स्त्री नंतर ते ज्या ताई आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकाला पण दिसत नव्हती. ते बोलले की अरे नाही काहीच, परंतु मला ती स्त्री स्पष्टपणे दिसत होती. तिचा चेहरा वगैरे स्पष्ट दिसत होता, परंतु तिच्या नाकामध्ये एक भली मोठी नथनी होती. त्या नथनीला एक मणी होता आणि तो मणी असा काहीतरी चमकत असले, अगदी नागमणी जसं होतो त्याप्रमाणे असं चमकत होता. आणि साधारणतः तळ हाताच्या मापाचं लालबुंद कुंकू त्या स्त्रीच्या कपाळावरती दिसत होतं. बघा मंडळी, त्या स्त्रीनं समोर येत असताना प्रकट होताना असा काही पदर डोक्यावरून घेतलेला आणि अगदी लाजणाऱ्या त्या नव्या नवरीसारखी ती समोर येऊन बसली, अशी जवळच्या अंतरावरती 6-7 फूट अंतराच्या इतक्या जवळच्या अंतरावरती येऊन बसली. आम्ही त्या तेलाच्या लावलेल्या दिव्याच्या उजेडामध्ये होतो. मी त्या ताईनं बोलत होतो, ताई ताई बघा, तेव्हा बघा. त्या ताई बोलले अरे नाही काही दिसत अजून तरी, परंतु मला मात्र ती स्त्री दिसत होती. तो कृष्णा माझ्याकडे बघून हसत होता. बघा, त्यानं त्या स्त्रीला विचारलं की कोण तू? तेव्हा ती स्त्री लाजत म्हणाली, हा असं काय, मी तर या घराची मालकीण आहे. तेव्हा तो कृष्णा बोलला, तू कशी काय मालकीण? तेव्हा ते बोलली की मला यांनी बोलावून घेतलंय, मी काय अशी तशीच आलेली नाही. बघा मंडळी, लाजणारी ती स्त्री तिनं अचानकपणे रौद्ररूप धारण केलं, डोक्यावरचा पदर खाली सोडला, केस विस्कटले आणि बोलली की अरे कोण रे पोरा, तू स्वतःला काय समजतोस? मी ह्या घराची मालकीण हाय बघ. बघा, अगदी काळजात धडकी भरवणारा तो आवाज त्या घरामध्ये असं घुमल्यासारखं जाणवत होतं, घुमल्यासारखं. आणि पान खाल्लेले तिचे होठ वगैरे असे रंगलेले होते, लाल भडक अशी जीभ दिसत होती, परंतु चेहरा मात्र स्पष्ट दिसत होता, प्रत्यक्ष अनुभवलेला थरार. असं म्हटल्यानंतर तो कृष्णा बोलला की बाई तू ह्यांना मुक्त कर, तू काय यांच्या माग लागलीयस? तेव्हा ती बोलत होती, मी यांच्या माग नाही लागलेली, तुला सांगते. बघा, म्हणजे अशा आवाजाच्या लयामध्ये ती बोलत होती, मी यांच्या माग नाही लागलेली, तुला सांगते, यांनीच मला बोलवून घेतलंय बघ. असं म्हणून ती हसू लागली, मी ह्यांना नसती सोडत असं म्हणून हसू लागली. बघा मंडळी, असं असताना काहीतरी तो माझा मित्र असं वेगळं काहीतरी मंत्र पुटपुटला, मंत्र वेगळा असं काहीतरी पुटपुटला. आणि ती मोठमोठ्याने हसणारी स्त्री मात्र आता रोडकुंडे आली, गयावया करू लागली. बघा, ती बोल अरे सोड मला बाळा, मला सोड बाळा असं करत होती. मी नाही मनाने आलेली इथं, म्हणजे असा आवाज घुमत होता, परंतु आता मात्र फक्त आवाज घुमत होता. ती स्त्री बोलताना तिचे ओठ वगैरे काहीच दिसत नव्हतं, परंतु तळहाताच्या मापाचं भलं मोठं कुंकू तिच्या कपाळावरती दिसत होतं. आता हे सगळं काही असं असताना मंडळी घडलं असं की ते दाजी म्हणजे ते जे ताई आहेत त्यांचे मालक बोलले की अरे दरवाजामधून बाहेर गेल्यासारखं मला काहीतरी आकृती दिसली, थांब दरवाजा लावतो, लाईट चालू करतो, असं म्हणून ते उठले. मंडळी, घडलं असं की अगदी ते असं तडफड करू लागले. मंडळी, त्यावेळी घडलं असं होतं की तो जो कृष्णा नावाचा मित्र होता माझा, त्यानं एक रिंगण आखून दिलेलं होतं आणि तो बल्बचा उजेड केलेला होता आणि आम्हाला सांगितलं होतं की या उजेडाच्या या रिंगणाच्या बाहेर पडायचं नाही, याच्या बाहेर पडलं तर तो आत्मा तुम्हाला धरतोय, 100% धरणार. परंतु चुकून हे जे दाजी आहेत हे त्याच्या बाहेर गेले, दरवाजा लावून लाईटचं बटन त्यांना चालू करायचं होतं आणि तेवढ्यातच त्या उजेडाच्या जसं ते बाहेर गेले त्या बटनापर्यंत पोहोचायच्या आधीच मात्र ते तडफड करू लागले आणि कोणी आहे रे तुम्ही, हो बाहेर घराच्या, असं आम्हाला दरडावू लागले. बघा, तो कृष्णा बोलला अरे 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 काम फसलं म्हणलं आपलं. दाजींना त्यानं धरलं. बघा, मग काय करायचं तर कृष्णा पटकन उठला, बोर्डाची लाईट चालू केली तर कोणीच नाही, परंतु ते दाजी मात्र वेळेसारखे करू लागले. बघा, आमच्या बाजूने बसलेला माणूस, आमच्या सोबत जेवलेला माणूस पण आमच्यावरतीच काहीतरी आरेरावीची भाषा करू लागला. अक्षरशः मंडळी, त्या ज्या ताई आहेत त्यांना असं खाली बसले ताई त्यांना उचलून दाजींनी बेडवरती आपटलं. एकदम सामान्य माणूस जसा भांडणामध्ये अकराळ विक्राळ होतो तसेच काही दाजी करू लागले. माझा जो मित्र आहे कृष्णा नावाचा, त्यालाही शर्टल धरून असं ओढून बाजूला फेकलं. अगदी 4 माणसाचं बळ त्या दाजींच्या अंगामध्ये आलेलं होतं. बघा, दाजी सुद्धा हा व्हिडिओ कदाचित बघत असतील, परंतु त्यांना सुद्धा समजलं नाही की ते नेमकं काय करत होते. मंडळी, ते किचनमध्ये गेले, आम्ही त्यांच्या सोबतच
किचनमध्ये गेले आणि आमचा सगळ्यांचा थरकाप तेव्हा उडाला. अक्षरशः त्या ताईंची तर शुद्धच हरपली. त्यांची म्हणजे दातखिळ वगैरे बसण्याचा आपण प्रकार म्हणतो तसंच काहीतरी झालं. त्या जागच्या उठल्याच नाही. ते दाजी किचनमध्ये गेले आणि त्यांनी भाजी कापायचा चाकू धरला. आता चाकू त्यांनी हातामध्ये घेतल्यानंतर मात्र आमचा थरकापच पूर्ण उडला. तो कृष्णा तर फार त्याचा अगदी म्हणजे त्यानं गंध लावलेला त्याचा असा घाम त्याच्या नाकाच्या शेंड्यावरती त्याचा गंध असा उघळ आलेला मला दिसत होता. बघा ते दाजी असा चाकू त्याने धरला आणि हाताच्या बाह्या वगैरे सावरल्या पाठीमागे. आणि मंडळी आम्हाला वाटलं की ते दाजी आता आमच्यावरती वार करतायत, चाकूने मारतायत की काय, परंतु त्यांनी तो चाकू उलटा धरला आणि अक्षरशः स्वतःला संपवण्यासाठी स्वतःच्या अंगावरती तो चाकू छातीमध्ये घुसवून घ्यायसाठी त्याने असा चाकू धरला. ते बोलले 1 2 3 साडे माडे स्टार्ट म्हणून असं चाकू ते घेणार. तेवढ्यात तो जो कृष्ण आहे त्यानं कशी काय युक्ती सुचली किंवा त्याच्या लक्षामध्ये काय गोष्ट आली, पटकन त्याने खिशामध्ये ते तीर्थ घेतलं. खिशामध्ये त्याचे तीर्थ होतं ते डबे, ते अशी छोटीशी डबी बाटली होती त्यानं बाहेर काढली. खरं तर ते गाणगापूरच्या त्या मंदिराच्या गाभाऱ्यामधून वगैरे त्यानं ते तीर्थ आणलेलं होतं, त्या दत्तम गुरूंच्या त्या पादुकांच्या जवळचं. त्यानं असे 3 बोट त्याच्यामध्ये बुडवली आणि शिंपडलं. मंडळी काय अक्षरशः झाक आल्यासारखं ते दाजी खाली पडले. त्यांच्या हातामधला चाकू अलगद गळून खाली पडला. आता मात्र मी बघत होतोय ते खाली पडल्यानंतर त्यांची छाती वगैरे बघितली, धडधड त्यांची चालू होती आणि असे सुस्कारे सोडत त्यांना मात्र परत डोळे उघडले आणि ते बोलले की अरे काय करताय, चला 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 आता दिवस उजडत आला, असे ते बोलू लागले. त्यांना बोललो की अहो दाजी आत्ताशी 12:30 वाजले तर कुठं दिवस उजडत आला, तुम्ही इथं काय करत होता. ते बोलले की अरे नाही मी इथं झोपलेलो आहे. अरे बोलले तिकडे बेडन मी इथं कसं काय आलो, चला पोरांनो तिकडे. बघा मंडळी असं काही घडलेलं होतं की आम्ही त्या ठिकाणी आलो, ज्या ठिकाणी आम्ही आलो परत त्या ठिकाणी बसलो. तिथं तो जो दिवा लावलेला होता उजेडासाठी त्या ठिकाणी येऊन थांबलो आणि तो जो कृष्ण आहे त्या दाजींना बोलला, दाजी हा दिवा सोडून तुम्ही बाहेर कसा गेला, तुम्हाला सांगितलं होतं रिंगणाच्या आतमध्ये थांबायचं. ते दाजी बोलले हो अरे हो, परंतु माझं डोकं एकाएकी जड आल्यासारखं झालं आणि ते बटन लाईट चालू करण्यासाठी मी बाहेर आलो. परत काय झालं मला काहीच समजलं नाही. बघा त्या उजेडामध्ये परत आम्ही आलो, उजेडामध्ये थांबलो आणि तो जो मित्र आहे त्यानं काहीतरी मंत्र वगैरे काही परत पुटपुटायला सुरुवात केली. दत्तगुरूंचं नामस्मरण केलं आणि काय आश्चर्य मंडळी घडलं. असा वेगळा काहीसा बाजूला तो जो दिवा होता आम्ही लावलेला त्या मित्राने त्या तेलाचा, दिव्याच्या बाजूला असा काही तीक्ष्ण असा तेजपुंज प्रकाश असा दिसला, तेजपुंज असा प्रकाश दिसला. तो जो शंख वाजतो बघा, तो शंखनाद, तो शंखाचा जो आवाज आहे तो कानामध्ये असा घुमू लागला आणि काय त्या ठिकाणी क्षणभर अगदी 3 सेकंद एवढ्या वेळासाठी प्रत्यक्षपणे मला त्या ठिकाणी गाणगापूरच्या निर्गुण मठामध्ये ज्या दत्तगुरूंच्या पादुका आहेत तर त्या पादुका त्या ठिकाणी दिव्याच्या त्या बाजूला त्या रिंगणामध्ये दिसल्या. बघा मंडळी आहे ना देवाचं अस्तित्व, आहे ना देवशक्ती. खरोखरच देवानंच आम्हाला त्या दिवशी तारलं असं म्हणायला हरकत नाही. खरंच अशा प्रकारचे अतृप्त आत्मे असतात. अशा प्रकारचे अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत, परंतु हा थरकाप उडवून टाकणारा तो अनुभव प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही बघितला. नंतर मंडळी दिवस उजाडला. आम्ही त्याच ठिकाणी त्या दिव्याच्या उजेडामध्ये बसत होतो. दिवस उजाडला, त्या दिव्यामधलं तेल वगैरे संपलं आणि आम्ही म्हणजे आंघोळ वगैरे करण्यासाठी तयार झालो. त्या ताईने नाश्ता वगैरे बनवला, नाश्ता जेवण वगैरे नंतर आम्ही केलं आणि त्या सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. खरं तर जात असताना त्या ताई आणि ते दाजी बोलत होते की परत हे येणार नाही का, परत आम्हाला ताप देणार नाही का. तेव्हा तो जो माझा मित्र होता त्यानं सांगितलं की अजिबात येणार नाही. कारण ज्या क्षणी तो जो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ते जे तीर्थ आहे ते दाजीच्या अंगावरती त्याने पडलं, त्याच वेळी तो बोलला की त्यांच्या जे अतृप्त आत्म्यानं त्यांना घेरलेलं होतं तो अतृप्त आत्मा तो परत इथं कधीच येणार नाही किंवा श्री दत्तगुरू त्या आत्म्याला मोक्ष देतील, परंतु तुमच्यापासून त्यांना अलिप्त असे ठेवतील, वेगळे ठेवतील. मंडळी आज ही जी स्टोरी आहे हा प्रसंग घडून 4 महिने झाले, परत त्यांना अशा पद्धतीचा काहीच अनुभव आला नाही आणि अक्षरशः मंडळी एकदम थरकाप उडवून टाकणारा तो प्रसंग
त्यावेळी आमच्यासोबत घडला. खरंच मंडळी, श्री दत्तगुरू आपल्या भक्तांच्या मदतीसाठी येतात. तो जो कृष्णा नावाचा माझा मित्र आहे, साक्षात त्यानं श्री दत्तगुरूंना साकडं घातलं आणि प्रत्यक्षपणे त्या प्रसंगामधून आमची आणि त्या जोडप्याची, म्हणजे त्या ज्या ताई आहेत आणि ते दाजी आहेत, त्यांची या प्रसंगामधून त्यांनी सुटका केली. कायमस्वरूपी त्यांना या त्रासातून मुक्त केलं. खरं तर आपण बघतोय की अशा प्रकारचे काही तांत्रिक असतात, काहीतरी आपल्या मागे असणाऱ्या इडापिडा टाळण्यासाठी घोर किंवा काहीच वेगळ्या प्रकारची अशी तंत्रसाधना करायला लावतात. परंतु ती साधना करत असताना ते काही तथ्य असतात, पथ्य असतात, ते पाळावे लागतात. खरं तर ह्या ज्या साधना आहेत, तंत्रसाधना, या चुकीच्या असतात किंवा वाईट असतात असं मन म्हणत नाही, परंतु ती काहीतरी पथ्य पाळावे लागतात. आणि ती पथ्य जर मोडली गेली तर ती क्रिया आपल्यावरती उलटते आणि अशा प्रकारच्या या पिशाची योनीमधल्या अतृप्त आत्म्यांचा शिरकाव हा आपल्या घरामध्ये होतो. आणि नंतर मात्र जो काही त्रास होतो तो असहनीय होतो. आणि साक्षात दत्तगुरूंच्या कृपेने त्या कुटुंबाच्या मागची ती पीडा मात्र टळली असं म्हणायला हरकत नाही. आजही ते कुटुंब त्याच ठिकाणी राहिलं आहे. तर सर्वांना एक सूचना किंवा डिस्क्लायमर म्हणून सर्वांना मी एकच गोष्ट सांगेन की गोपनीयतेच्या कारणास्तव हा जो प्रसंग आहे, या प्रसंगाचं ठिकाण हे गुपित ठेवण्यात येत आहे. आणि जी काही नावं आहेत ती नावं ही मूळ नावं नसून ती नावं गोपनीयतेच्या कारणास्तव बदललेली नावं आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. सदरचा व्हिडिओ हा काल्पनिक आहे आणि केवळ मनोरंजनाच्या हेतूने बनवलेला आहे. याची तुम्ही नोंद घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.